कर आजचा विषय आपला उच्च शिक्षणाचीही ऐशी तैसी. जे शालेय शिक्षणाची होतेच आहे, त्याचा अजून निकाल लागलेलाच नाही. हिंदी सक्ती मागे घेण्याची घोषणा होऊन महिना झाला. तिसऱ्या विषयाच्या सक्तीचा विचार सुरू आहे असं सांगून शालेय शिक्षण मंत्र्यांनी पण आता 15-20 दिवस होत आले. 3 स्मरणपत्र आमची पाठवून झाली की तिसरा विषय अनिवार्य असणार नाही. 1ली ते 5वी हिंदी अनिवार्य असणारच नाही, पण तिसरा विषयही अनिवार्य असणार नाही, अशी संपूर्ण महाराष्ट्राची एकमुखी भावना सगळ्या राजकीय पक्षांपासून, सगळ्या शिक्षण संघटनांपासून, सगळ्या शिक्षण संचालकांच्या संघटनांपासून तर मराठी विषयक कार्य करणाऱ्या सगळ्यांपर्यंत सगळे राजकीय पक्ष पहिल्यांदा या मराठीच्या मुद्द्यावरती एकमुखाने बोलत आहेत, हिंदी सक्तीला विरोध करत आहेत. तिसरी कुठलीही भाषा या मुलांना सक्तीची नको, त्या सक्तीचा विरोध करत आहेत आणि तसा शासन निर्णय निर्गमित करण्याचा आग्रह धरत आहेत. तरीही सरकार अद्याप शासन निर्णय निर्गमित करत नाही आहे. दरम्यानच्या काळात हिंदीमध्ये पाठ्यपुस्तकं छपायला गेल्याची बातमी येऊन गेल्यामुळे उद्विग्न झालेल्या महाराष्ट्राने मुंबईमध्ये राजकीय पक्षांनी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी 27 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देऊन या सगळ्या मागण्या ज्या आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा सुरू करणं, मराठी माध्यमांच्या शाळांना परवानगी देणं, शाळांचं खाजगीकरण बंद करणं, हिंदीची सक्ती रद्द करणं, तिसऱ्या विषयाची सक्ती नसणं, पाठोपाठ मुंबईला मराठी अभ्यास केंद्रांनी अनेकांच्या सोबत सभा घेऊन त्यात सुभाष देसाई माजी मराठी भाषा मंत्री यांनी सांगितले की या अधिवेशनामध्ये हा मुद्दाही ते उपस्थित करतील. आणि आता 30 मेला पुण्यामध्ये तशीच सभा होऊ घातली आहे आणि अशा सभा राज्यात पुन्हा ठिकठिकाणी होणार आहेत. जोवर हा शासन निर्णय हवा तसा निर्गमित होत नाही तोपर्यंत हे सत्र सुरूच राहणार आहे. तरीही या सगळ्याकडे सरकार कसा काय कानाडोळा करून महिना घालवू शकते आणि त्यावर अद्याप निर्णय घेऊ शकत नाही. सगळ्या तज्ज्ञांचं, बालमानसशास्त्रज्ञांचं, शिक्षण तज्ज्ञांचं, कार्यकर्त्यांचं, राजकीय पक्षांचं, सत्तारूढ पक्ष सोडून बाकी सगळ्यांचं एकमुखी हे जे म्हणणं आहे, याच्याकडे अद्यापही सरकार शासन निर्णय हवा तसा निर्गमित न करून दुर्लक्ष करते. हे झालं शालेय शिक्षणाचं. कला शिक्षणाबद्दल तर आपण 3 वेळा आतापर्यंत बोललो आहोत की कला शिक्षणाचा जो खेळखंडोबा गेले कित्येक वर्ष, आज पहिल्यांदा एक स्वागतार्ह घटना घडली आहे की कित्येक वर्षानंतर महाराष्ट्राला पूर्णवेळ पात्रताधारक कला संचालक लोकसेवा आयोगामार्फत त्याची निवड झालेली आहे. त्यांची नियुक्ती लवकरच होईल आणि हे जे कला शिक्षणाला लागलेलं ग्रहण आहे, जो खेळखंडोबा आहे, हा थांबेल अशी आशा आम्ही व्यक्त केलेली आहे आजच माध्यमांनी विचारलेल्या प्रतिक्रियेमध्ये. न मागितलेलं कला मंडळ देऊन ठेवलं सरकारने. अनुदानित, विना अनुदानित सगळी कला महाविद्यालयं कला विद्यापीठाची स्वतंत्र मागणी करत आहेत. त्या मागणीकडे घोर दुर्लक्ष करून कला मंडळाची सक्ती सरकार रेटून देत आहे. फक्त मुदत वाढवत आहे, या तारखेपर्यंत करा, या तारखेपर्यंत करा, या तारखेपर्यंत करा. अद्यापही सरकार स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कुठलीही हालचाल करताना दिसत नाही. आणि कला विद्यापीठाची ही स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापण्याची घोषणा सरकारने राजेश टोपे असताना 18 वर्षापूर्वी करून झालेली आहे. त्याची आम्ही 18 वेळा आठवण करून दिलेली आहे. कला मंडळांनी महाराष्ट्रामध्ये सुस्थापित असलेली 4 वर्षाची पदविका जी आहे GD आर्टची, ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अपात्र ठरवावी असं उलट लिहून त्या सगळ्यांना पोरकं केलं आहे. कुठे जातील हे पदविका, डिप्लोमा घेतलेले? डिग्रीच्या पदवीच्या बरोबरची 4 वर्षाची ती अत्यंत प्रतिष्ठित अशी महाराष्ट्रातला GD आर्ट डिप्लोमा समजला जातो. त्यांच्या नोकऱ्यांचं काय होणार? त्या शिक्षण संस्थांचं काय होणार? त्या विद्यार्थ्यांचं काय? या सगळ्याचा विचार न करता सरकार केवळ सक्ती कशी काय लागू शकते कोणत्याही गोष्टीची? आणि जे पात्र नाहीत, परवाच बातमी येऊन गेली, अशा मंडळीला 14 वर्ष सरकार संचालक कसं काय ठेवू शकते कला शिक्षणाचं? हा खेळखंडोबा कसा काय करू शकते? त्याच्या विरुद्ध लवादामध्ये मॅटकडे संबंधित व्यक्ती गेल्यानंतर, मॅटने निर्णय दिल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच व्यक्तीची नियुक्ती सरकार करते आणि पुन्हा त्या व्यक्तीला मॅटमध्ये अवमान याचिका दाखल करावी लागते.
मॅटला सांगावं लागतं सरकारला की महिन्याभराच्या आत लोकसेवा आयोगाच्या मार्फत कला संचालकाचं पूर्णवेळ पद भरा, तेव्हा कुठे एवढी नाचक्की सरकारने खरं म्हणजे ही तर संबंधितांनी राजीनामा देण्याची बाब आहे. हा कसा काय कारभार चाललेला आहे? पुन्हा पुन्हा त्याच चुका कसा काय सरकार करू शकते आणि पुन्हा मुद्दाम कसं काय करू शकते? त्याच त्या व्यक्तीची नेमणूक, अपात्र व्यक्तींची नेमणूक. या सगळ्यांवर आता एक पूर्णविराम लागेल. लोकसेवा आयोगामार्फत पात्रधारक पूर्णवेळ संचालक दीर्घकाळापर्यंत महाराष्ट्राला लाभत आहेत आणि हा खेळखंडोबा थांबेल, मार्गी लागेल. कला विद्यापीठाची मागणी मागे लागेल. कला मंडळाची सक्ती जी नको आहे ती मागे होईल. अशा सगळ्या आशा आपण करूया. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण जे आहे महाराष्ट्राचं, याचाही प्रचंड खेळखंडोबा सरकारने करणं सुरू केलेलं आहे. मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास इत्यादी या संधीची भाषा सरकारला करायचंच नाही आहे, ती इंग्रजीलाच राहू द्यायची आहे. म्हणून त्यांनी मराठीचं एक साहित्याचं विद्यापीठ देऊन ठेवलं अमरावतीला, न मागितलेलं. 90 वर्षापासून आम्ही मागितलेलं 900 वेळा आम्ही त्याचं स्मरण करून दिलं, कायदे करून दिले, प्रारूप करून दिलं. सरकारला मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा करायचं नाही आहे, हा त्याचा सरळ अर्थ आहे. ते विद्यापीठ नाकारत आहे सरकार सतत. सर्व स्तरावरती सगळे विषय मराठी माध्यमातून शिकवले जातील असं अपारंपरिक विद्यापीठ जे विकेंद्रित असेल राज्यभर, ते सरकारला करायला लागती. मागणी सरकारला पूर्ण करण्याची 90 वर्षापासून मराठी भाषिक समाज ही मागणी करते. त्याच्याकडे सरकार घोर दुर्लक्ष करते, न मागितलेले एक विद्यापीठ स्थापून ठेवते. आणि विद्वान लोकही आमच्या सांगतात आम्हाला की सरकारने दिलं आहे तर ठेवून घ्या. अरे आम्ही काय भीक मागतोय का ठेवून घ्यायला? मराठी अधिकार मागते, आपला आधुनिक होऊ मागते, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकासाच्या संधीची भाषा होऊ मागते आणि तुम्ही ते नाकारतात. हे मराठी राज्याचं, मराठीचं सरकार आहे की मराठी राज्याचं इंग्रजी, हिंदी हे विषय सक्ती चालवणारं सरकार आहे? तुम्ही आधी इंग्रजीची सक्ती करून ठेवली पहिलीपासून, त्यामुळे आम्हाला मराठी विषय सक्तीचा करा 10वीपर्यंत म्हणायची वेळ आली. आता तुम्ही हिंदीची सक्ती करून ठेवली. अख्खा महाराष्ट्र एक सुरात एका रातोरात उठून उभा राहिल्यामुळे तुम्ही हिंदीची सक्ती, हिंदी अनिवार्य असणार नाही म्हटलं. आणि तिसरी भाषा कोणती त्याचा अभ्यास करतो? कशाला करता अभ्यास? नकोच आहे ना तिसरी भाषा. सगळं भाषा विज्ञान सांगताय, बालमानसशास्त्र सांगताय, शिक्षण तज्ज्ञ सांगताय, राष्ट्रीय शैक्षणिक एक धोरणसुद्धा म्हणत नाही आहे, ते सूचना करताय फक्त. तुम्ही त्यांच्या नावाने ते लादता का आमच्यावरती? नको आहे महाराष्ट्राला तुम्ही म्हणताय ते, नका लादू. आणि आता उच्च शिक्षणाची काय झेंडवडे निघत आहेत? आजच बातम्या आहेत. खुद्द विद्यापीठांमध्येच फक्त 11,000 पदं प्राध्यापकांची रिकामी आहेत विद्यापीठांमध्ये. असं सांगितलं जातं की एकूण 68,000 मंजूर पदं आहेत शिक्षकांची महाविद्यालय, विद्यापीठं मिळून. त्यातली 18,000 फक्त कायमस्वरूपी भरलेली आहेत. बाकीची का नाही भरत? दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं तुम्ही उद्दिष्ट बाळगता. तासिका तत्वावरती 9 महिने शिकवणाऱ्या शिक्षकांच्या भरोश्यावर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ पाहता तुम्ही या राज्याला, ज्याला कुठलीही आपल्या नोकरीची शाश्वती नाही, पुढच्या वर्षी करार पुन्हा मुदतवाढ मिळेल की नाही याची शाश्वती नाही. सतत दबावाखाली, तणावाखाली जो शिक्षक शिकवतो आहे 50 मिनटं. विद्यापीठ अनुदान आयोग 1,500 रुपये द्या असं म्हणताय एका तासाचे, त्याला 750 रुपये मिळतात. भरत जाधवांनी फार अप्रतिम एक लेख लिहिला आहे साताऱ्याच्या या सगळ्या विषयावरती. ते नेतेही आहेत त्या संघटनेचे. त्यांनी इतकी विदारक आणि भीषण स्थिती मांडली आहे या बाबींची त्या लेखामध्ये, तो मुळातून वाचला पाहिजे. विद्यापीठ अनुदान आयोग तुम्हाला एक सूचना करतो आणि इथे तुम्ही 750 रुपये त्याला देता एका तासाचे, अर्धे. आणि त्यातही जाधव असं म्हणतात की 30% कापून घेतले जातात. काय रोजगार हमी योजना आहे का? दलाली आहे? ठेकेदारी आहे का? आहे काय हे? कोण आहे ते ठेकेदार कापून घेणारे? कशा करता कापून घेतात? उपकार करतात त्यांच्यावरती. अरे ते उपकार करतायत शिकवून तुम्हाला 750 रुपयामध्ये. उच्च शिक्षित आहेत, महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिकवायला येत आहेत. काय हाल आहेत त्यांचे? कोणी लक्ष द्यायचं आहे त्यांच्याकडे? राज्याची नाही आहे जबाबदारी ही? जाधवांनी लिहिलेला जो लेख आहे फार करुण आहे वर्णन सगळं त्यातलं. अतिशय निर्भीडपणे आणि तळमळीने, कळकळीने लिहिलेला तो लेख आहे त्यांनी.
आणि त्यातले अनेक मुद्दे आम्ही अनेक वर्ष बोलतो आहे, लिहितो आहे, मांडतो आहे, सांगतो आहे, सुचवतो आहे काय करायचं त्याच्यावर. जरा भरत जाधवांनी काय म्हटलं आहे ते समजून घेऊ, म्हणून तेच सांगण्याचा प्रयत्न जरा करून पाहतो आहे. त्यांच्याच लेखात काय म्हटलं आहे. त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधलं आहे तासिका तत्वावरचे कंत्राटी शिक्षक जे आहे त्यांच्या नेमण्याच्या पद्धतीकडे, त्यांचं शिक्षणावरील आणि त्या शिक्षकांचंही वैयक्तिक जीवनावरील परिणामांकडे. महाराष्ट्राची सुरक्षित शालेय शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून होते आहे. कला शिक्षणाचा सगळा खेळखंडोबा होतो आहे. उच्च शिक्षणाची व्यवस्थासुद्धा निकालात काढली जाते. तिकडे पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद पाडल्या जात आहेत. इंग्रजी माध्यमात शाळा उघडायला परवानगी दिली जाते. आधी इंग्रजी विषय सक्तीचा मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं चाललं काय राज्यामध्ये आपल्या, कशासाठी चाललेलं आहे. 25,000 शिक्षक न्यायालयात उभे आहेत अतिरिक्त झाले म्हणून, न्यायालयाने थांबवलं आहे म्हणून थांबले आहेत. ही वर्षानुवर्ष सुस्थिर असलेली या राज्याची घडी का अशी बिघडवली जाते आणि उच्च शिक्षणाचं देखील सरकार असा खेळखंडोबा करायला का निघालेलं आहे. ही जी राज्यात सगळी महाविद्यालय विद्यापीठं आहेत आणि प्रत्यक्षात जी स्थायी पदं आहेत ती न भरता पदं रिक्त ठेवून केवळ तासिका तत्वावर ठेवल्यामुळे त्याला वेतन श्रेणी देण्याचा मुद्दा नाही, पे कमिशन देण्याचा मुद्दा नाही, भत्ते देण्याचा मुद्दा नाही, महागाई भत्त्याचा मुद्दा नाही, घरभाडे भत्त्याचा मुद्दा नाही, त्यांना कुठल्याही सोयीसुविधांचा मुद्दा नाही. आणि आयुष्यभर ते तासिका तत्वावरती जर त्यांना मुदतवाढ तुमच्या कृपेने मिळाली संचालकांच्या तर ते राहणार. आणि निवृत्ती वेतनाचा मुद्दा नाही. 9 महिने त्यांना फक्त काम असतं. 18,000 शिक्षक तासिका तत्वावरचे राज्याची पूर्ण उच्च शिक्षण व्यवस्था चालवतात. किती विदारक चित्र आहे या राज्याचं हे शिक्षण क्षेत्रातलं. आणि काय आहे असं भरत जाधवांनी त्यांच्या लेखात मांडलेली ही जी सगळी स्थिती आहे, 9 महिन्यापुरते हे कंत्राटी शिक्षक आणि वर्षानुवर्ष राहिले तरी कंत्राटीच, कायम स्वरूपी नाहीच. पदं निघाली तरी, म्हातारे होत आले तरी त्यांना ना वेतन श्रेणी, ना भत्ते, ना निवृत्ती वेतन, ना कोणती सुरक्षा. त्यामुळे ना लग्न, ना संसार, ना जीवनाचा दर्जा, गुणवत्ता, जीवनाच्या कक्षेच्या बाहेर. सामान्य जीवनसुद्धा 12 ते 15,000 रुपये, 17,000 रुपये जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा तर भाजीवाल्याला, ऑटोवाल्याला पैसे जास्त मिळतात. हा उच्च शिक्षित तासिका तत्वावर शिकवणारा. हे जे त्याचे भरत जाधवांनी आपल्यासमोर हाल मांडलेले आहेत ते सांगतात प्रत्यक्षामध्ये त्यांना दिले जातात किती, तासाला 750 मिनिटांचा तास. त्यातही त्या शिक्षकाला पूर्णवेळ शिक्षक सांगणार की माझे हे कामं तू कर, उत्तरपत्रिका तपास, संचालक सांगणार की हे काम कर, ते काम कर, पुढच्या वर्षी कंटिन्युएशन पाहिजे असेल तर. हे सगळं भरत जाधव लिहित आहेत लेखांमध्ये त्यांचा अनुभव. हा 750 रुपयात शिकवणार 50 मिनटं. हा पुस्तकं कुठून आणणार, ते कुठून विकत घेणार, संदर्भ कुठून गोळा करणार, त्यासाठी काय तुम्ही त्याला वेगळे पैसे देताय? काहीच देत नाही. त्या 750 रुपयातच त्यांनी सगळं करायचं. जगायचं कसं शिकवण्यासाठी तरी तितकं तरी. या शिक्षका आणि अशा शिक्षकांनी राज्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. 10 ते 15,000 रुपये मानधनावरती. ही सरकारची अपेक्षा या शिक्षकांची. पालकही जाब विचारत नाहीत सरकारला, आपले जनप्रतिनिधी जाब विचारत नाही सरकारला. विधिमंडळाचे प्रश्न का उपस्थित होत नाहीत, पदं का भरली जात नाहीत आणि पदं लोकसेवा आयोगाकडून का भरली जात नाहीत शिक्षकांची. कारण ज्यावेळेला पदं निघतात त्यावेळेला पदभरतीमध्ये प्रचंड पैशाची देवघेव होते. हे सगळ्या जगाला माहीत आहे. लाखो करोडोपर्यंत चालली आहे किंमत. कुठून आणणार आहे? शेतीवाडी विकून, घरदार विकून, पहिल्या 5-7 वर्षाचा सगळा पगार देऊन जीवन केव्हा जगणार आहे? हे सगळे प्रश्न कोण उपस्थित करणार आहे? जाधव म्हणत आहेत की त्या 750 रुपये जे मिळतात त्यातूनही 30% कापून घेतले जातात. की शिक्षक आहेत की रोजगार हमीवरचे मजूर म्हणून वागवत आहे तुम्ही त्यांना. पुन्हा पुढच्या वर्षी यायचं असेल तर त्यांच्यावर जो दबाव आहे, हे काम कर, ते काम कर, ते काम कर, फुकटात कर. ग्रंथालय सेवकांना 40 वर्षापासून ज्यांना वेतन श्रेणी मिळत नाही ना, जे आत्महत्या करतात सध्या, त्यांचं आणि यांच्या वेतनात समानता आहे.
त्यांनाही वेतन श्रेणी नाही, यांनाही वेतन श्रेणी नाही. तेही 10 ते 15,000च्या वर जात नाही, तेही 10 ते 15,000मध्ये असतात. विधिमंडळात आपले जनप्रतिनिधी या प्रश्नांना वाचा का फोडत नाही? आपण कशाला निवडून देतो त्यांना, कोणत्याही पक्षाचे असोत? फक्त शिक्षक आमदारांनी एकट्यांनी सगळं मांडायचं असतं का? त्यांनी एकट्याने अभ्यास करायचा, बाकीच्यांनी काय करायचं? 288 आमदार आहेत ना राज्याला, का नाही सुटत हे प्रश्न? उच्च शिक्षण मंत्री आहे त्या राज्याला, शिक्षण संचालनालय आहे, तरी हे प्रश्न का कायम राहतात? कशासाठी आहे ते? आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण अशा अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत गोष्टींवर सरकार खर्च करण्याचं टाळतं, आपली जबाबदारी टाळतं, आपलं अंग काढून घेतं. 6% खर्च अंदाजपत्रकाच्या करण्याचं उद्दिष्ट 1966 साली होतं. आज 77 वर्ष 78 वर्ष स्वातंत्र्याला होत आली, किती खर्च करतो आपण राष्ट्रीय अंदाजपत्रकाच्या? 3 ते 4%. आज 10% व्हायला पाहिजे. एवढा खर्च शिक्षणावर न करणारं राष्ट्र हे मागास समजलं जातं, विश्वगुरू नाही. जगातली 5वी इकॉनॉमी कागदावर असेल, प्रत्यक्षात काय आहे? एवढा खर्च शिक्षणावर करणारं हे राष्ट्र जर मागास असेल, शिक्षणाची, शिक्षकांची ही स्थिती असेल, तर समाजाची पुढे काय स्थिती होणार आहे? कसे विद्यार्थी पुढे मिळणार आहेत समाजाला अधिकारी म्हणून, प्रशासनामध्ये जायला? सारं काही कायम विना अनुदान तत्वावर. स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे काय? तुमच्या खिशात पैसा आला तर शिका, नाही तर मोलमजुरी करा. सरकारची जबाबदारी काय फक्त राज्य करण्यापुरती आहे? काळजी घेण्याची नाही आहे लोकांची. जाधव म्हणतात पूर्ण वेळ शिक्षण नाही म्हणून विद्यार्थी संख्या घटते आहे. महाविद्यालयांमधली, विद्यापीठांमधली पूर्ण वेळ शिक्षकच नाही, विद्यार्थी येऊन करतील काय? आणि सरकारला त्याचं काहीच वाटत नाही. या कंत्राटी शिक्षकांनी पुढचं आयुष्य आणि त्यांना जी काही तुटपुंज वेतन मिळतं त्यामध्ये आपलं जीवनमान टिकवण्यासाठी सध्याचंही आयुष्य हे हमाली, शेतमजुरी, मोलमजुरी, चहाची टपरी काढून काढायचं, ही सरकारची अपेक्षा. ही रोजगार निर्मिती आहे काय विकसित भारतामधली आपल्या? याला रोजगार म्हणताय सरकार की त्यांनी उरलेल्या वेळामध्ये मोलमजुरी करून पोट भरावं? सरकार का नाही त्याला स्थायी करत, वर्षानुवर्ष कंत्राटी का ठेवतं? या तासिका तत्वावरील शिक्षकांना केवळ 9 महिने आणि ठराविक तासांचं काम आहे. त्यामुळे आजही त्यांना मोलमजुरी करणं, चहाची टपरी चालवणं, हमाली करणं, उच्च शिक्षित असं करून गुजराण करावी लागते. भरत जाधवांचा लेख सांगतो. दारुण चित्र आहे, विदारक आहे. जाधवांनी अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे की मुक्त विद्यापीठांमध्ये विद्यार्थी जातात. मुक्त विद्यापीठं कोणासाठी आहे? ज्यांचं शिक्षण अर्धवट सुटलं होतं. आता तर रेग्युलर विद्यार्थी मुक्त विद्यापीठांमध्ये जातात. त्यांचं म्हणणं असं आहे की मोबाईल आणि पुस्तकं पाहतात. 99% कॉपी करून पास होणारे विद्यार्थी हे राष्ट्राचे अधिकारी आणि प्रशासक होणार आहेत उद्या. एकेकडे कंत्राटी शिक्षणाची पद्धत, दुसरीकडे महाविद्यालयात न जाता जी पदवी मिळते आहे. हे किती सक्षम आणि पात्र समाज निर्माण करणारं उच्च शिक्षण आहे या देशातलं, हे प्रश्न ते उपस्थित करतायत. मुक्त विद्यापीठं कोणासाठी होती हा प्रश्न ते उपस्थित करताय. आज सरकार कोणासाठी ती चालवत आहे? शिक्षणाचा हेतू, महाविद्यालयीन शिक्षणाचा हेतू सारंच पूर्णतः हे जे विफल होत आहे, याबद्दल आपले जनप्रतिनिधी काय करतायत? आपली विधिमंडळं काय करतायत? फक्त शिक्षक संघटनांनी ओरडायचं, त्यांच्या संघटनांनी ओरडायचं तासिका तत्वावरील. भरत जाधवासारख्याच्या लेखांनी, आमच्यासारख्यांनी बोलायचं. सरकारने काय करायचं? हा प्रश्न कधी सुटणार आहे? उच्च शिक्षणाचा हा खेळखंडोबा केव्हा थांबणार आहे?